रेल्वेच्या तीनही मार्गांवरती आज मेगा ब्लॉक असणार आहे। देखभाल दुरुस्तीसाठी ब्लॉक घेतला जाणार असून प्रवाशांना वेळापत्रक बघूनच प्रवास करण्याचं आवाहन करण्यात आलंय। मुंबईतील प्रवास वेगवान करण्यासाठी 60,000 रुपये खर्च केले जाणार असून सध्या वर्सोवापर्यंत असलेला कोस्टल रोडचा विस्तार दहिसरपर्यंत केला जाणार आहे। त्यासाठीच्या परवानग्या येत्या 45 दिवसात घेऊन या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला 2 महिन्यात कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली। वर्सोवा ते दहिसर सागरी किनारा प्रकल्पाचं काम 1.5 ते 2 महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली आणि या मार्गासाठी सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्र तसंच केंद्र आणि राज्य सरकारची परवानगी मिळाल्याची माहिती गोयल यांनी दिली। एमएमआरडीए क्षेत्रातील सर्व मेट्रोंची कामं पूर्ण होण्याचं वेळापत्रक नव्यानं तयार करा। या कामांना विलंब चालणार नाही। पुढच्या वर्षीपासून दरवर्षी किमान 50 किलोमीटर मेट्रो कार्यान्वित होतील असं नियोजन करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सह्याद्री अतिथीगृह इथल्या आढावा बैठकीत दिले। ठाणे ते भाईंदर दरम्यानच्या अतिवेगवान प्रवासासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं 2 महत्वाकांक्षी गायमुख ते फाउंटन हॉटेल नाका बोगदा आणि फाउंटन हॉटेल नाका ते भाईंदर उन्नत रस्ता हे 2 प्रकल्प हाती घेतलेत। यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्याला 5 कंपन्यांनी प्रतिसाद दिलाय। राज्यातील ग्रामपंचायतीत 9 जानेवारीला कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे। सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनानं कायदा करून ठोस उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी तसंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जाणार आहे। सरकारी किंवा खासगी कार्यालयात नोकरी करून रिक्षाही चालवणाऱ्या रिक्षा चालकांचे परवाने पुणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रद्द करण्यात येणार आहेत। रिक्षा चालवत असल्याचं निदर्शनास आल्यास नोकरदार रिक्षा चालकांवरती दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ग्राहकाला 2 हेल्मेट देणं बंधनकारक करण्यात आलंय। दरम्यान निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास दुचाकी वितरकांवरती कारवाई करण्याचा इशारा पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागानं दिलाय। हार्बर मार्गावरील गर्दीचं नियोजन करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून चुनाभट्टी ते टिळकनगर दरम्यान कुर्ला उन्नत हार्बर मार्ग उभारण्यात येतोय। अनेक वर्षांपासून या प्रकल्पाचं काम संथ गतीनं सुरू आहे। त्यामुळे आता या प्रकल्पाचा अंतिम कालावधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आल्याचं माहिती अधिकारातून स्पष्ट झालंय। गेल्या महिन्यात कुर्ल्यात झालेल्या बसच्या भीषण अपघातातील प्रमुख आरोपी आणि बस चालक संजय मोरे यानं जामिनासाठी केलेल्या अर्जावरील युक्तिवाद शनिवारी पूर्ण झाला। त्यानंतर मोरे याच्या जामीन अर्जावरती 10 जानेवारी रोजी निर्णय देण्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय। रिझर्व्ह बँकेनं मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय। मार्च 2025 पर्यंत आरबीआयनं 50 टन सोनं खरेदी करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय। चीनमध्ये सध्या मोठा न्यूमो विषाणूनं प्रचंड थैमान घातलं असून झपाट्यानं संसर्ग वाढतोय। विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांमुळे हॉस्पिटल्स ओव्हरफ्लो झाली आहेत आणि विषाणूच्या संसर्गामुळे प्रचंड हाहाकार माजला असून मृतदेहांचा खच पडतोय। मुंबई महानगरपालिकेचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर होणार आहे। त्यासाठी महापालिका प्रशासनानं मुंबईकरांकडून लेखी सूचना मागवल्या आहेत। नागरिकांना 17 जानेवारीपर्यंत सूचना पाठवता येणार आहेत। राज्य परिवहन महामंडळामध्ये अनेक प्रकल्प चुकीच्या पद्धतीनं राबवण्यात येत असून त्यात सरकारी अधिकाऱ्यांकडून हस्तक्षेप होतोय। एसटी महामंडळातील सर्व प्रकल्पांची चौकशी करावी अशी महाराष्ट्र कर्मचारी काँग्रेसची मागणी आहे। स्कायवॉकच्या देखभालीवरती 2 कोटींचा खर्च, अनेक ठिकाणी सुविधा निरुपयोगी आणि पालिकेसाठी पांढरा हत्ती ठरत आहेत। मुंबई महानगरपालिकेकडून वर्षाला 2 कोटी रुपये खर्च केले जात आहेत। त्यानंतरही या स्कायवॉकची दुरवस्था होऊ लागली आहे। राज्यात चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। गेल्या 6 वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक 5,757 रुग्ण 2024 मध्ये सापडले। त्यात पहिल्या क्रमांकावर नागपूर तर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई आहे। आणि आता एक सविस्तर बातमी ती म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 2 आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली। त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। याच प्रकरणातील आणखी एक आरोपी सिद्धार्थ सोनावणेला सुद्धा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळेला 25 दिवसांनंतर पुण्यातून अटक करण्यात आली आहे। याच प्रकरणी सिद्धार्थ सोनावणेला मुंबईतून अटक करण्यात आली आहे। या तिघांना आज बीडच्या केजमधल्या न्यायालयात हजर करण्यात आलं। दरम्यान संघटित गुन्हे करून दहशत निर्माण करणं, जिल्ह्यामध्ये नवीन उद्योगधंदे करायला आलेल्या कंपन्यांना धमकावणं हा आरोपींचा पेशा आहे। या आरोपींना संतोष देशमुख यांच्या हत्येचा अजिबात पश्चाताप नाही असा युक्तिवाद सुनावणी दरम्यान करण्यात आलेला आहे। गुन्हा 302 आहे। मग त्यांनी त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे त्यांनी मकोका लावावा तर संघटित गुन्हेगारी निष्पन्न होईल। या तिघांना सुद्धा कोर्टाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।
या प्रकरणातील 7 पैकी 6 आरोपींना आतापर्यंत अटक झाली असली तरी कृष्णा आंधळे हा एक आरोपी अद्याप फरार आहे. तर बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी फरार असलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या 2 आरोपींना पोलिसांनी पुण्यातून अटक केली. या आरोपींच्या अटकेवरनं विरोधकांनी सवाल उपस्थित केलेत. आरोपींना पुण्यातून अटक कशी होते? आरोपींचं नेमकं पुण्याशी कनेक्शन काय? याचा तपास व्हावा अशी मागणी विरोधकांनी केली. बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. हे 2 आरोपी गेले काही दिवस भिवंडीमध्ये वास्तव्यास होते. त्यानंतर ते पुण्याला आले असता स्थानिक गुन्हेच्या पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलंय. ह्याचं कारण एकच आहे, हे सगळे एका जागेवर आहेत. म्हणजे हे सगळे कुणीतरी जे ठेवलेलं आहे तिथं जिम्मेदारीनं ठेवलं असेल ना त्याने त्यांना एका जागेवर. अगोदर खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडने पुण्यात पत्करलेली शरणागती आणि त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पुण्यातूनच अटक करण्यात आल्याने या प्रकरणाचं पुणे कनेक्शन काय असा सवाल उपस्थित केला जातो. एक गोष्ट आश्चर्याची या सगळ्या केसमध्ये वाटते की ज्या अटक होतात त्या पुण्यातूनच कशा होतात. म्हणजे ती लोक पुण्यात आहेत. सरकारचं आणि सरकारमधल्या कुठल्या तरी मंत्र्याचं यांना राजकीय प्रचंड पाठबळ. हत्या प्रकरणातील फरार आरोपी इतके दिवस कुठे लपले होते? कोणी त्यांना आश्रय दिला होता का? याचा तपास झाल्यावर सत्य काय हे समोर येईल. मुंबई शहर तसंच उपनगरातील कमाल तापमानामध्ये वाढ झाली आहे. सांताक्रूजमध्ये शनिवारी 35 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आणि अशी स्थिती पुढील 1 ते 2 दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पहाटेच्या किमान तापमानात घसरण होते. संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचं किमान तापमान अर्ध्या डिग्रीपासून ते 3.5 डिग्रीपर्यंत खालावलंय. त्यामुळे मुंबईसोबतच कोकणात आणि उर्वरित महाराष्ट्रात या आठवड्यात हळूहळू थंडीत वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. नववर्षाचं स्वागत आणि धार्मिक पर्यटनाच्या निमित्तानं आलेल्या 3,82,137 भाविकांनी पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेतलं. या 10 दिवसांच्या काळात मंदिर समितीला 2,41,59,000 रुपयांचं उत्पन्न मिळालं. कृष्णा नदीवर आणखी एका पुलाची भर पडणार असून नागपूर रत्नागिरी महामार्गावरती उमळवाडजवळ नवा उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. मे महिन्याच्या सुमारास या उड्डाणपुलाचं काम सुरू होण्याची शक्यता प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. राज्यातील बाजार समितीत काल बाजारात मक्याची आवक 8,014 क्विंटल इतकी झाली. त्याला 2,259 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. राज्यातील बाजार समितीत सोयाबीनची 53,524 इतकी आवक झाली आहे तर सोयाबीनला 4,057 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. लोकल पिवळा पांढरा हायब्रिड जातीच्या सोयाबीनची आवक झाली. सोलापूर बाजारात लाल कांद्याची 44,000 क्विंटल तर लासलगाव बाजारात 17,000 क्विंटल आवक झाली. लाल कांद्याला कमीत कमी 1,750 रुपयांपासून ते 2,500 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळाला. सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज पुण्यामध्ये धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चामध्ये जरांगे पाटील, सुरेश धस यांच्यासोबतच देशमुख कुटुंबीय सहभागी होणार आहेत. आजपासून भाजपचं राज्यव्यापी सदस्य नोंदणी अभियान सुरू होणार आहे. नागपुरातील अभियानाला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहून जवळपास 1.5 कोटी सदस्य नोंदणीचं लक्ष ठेवण्यात आलंय. मी काही चाणक्य नाही, मी अतिशय साधारण कार्यकर्ता आहे. मला पक्षानं संधी दिली म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलोय, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपनं तयारी सुरू केली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबईतनं भाजपचे 40 नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलाय. तर महापालिकेची निवडणूक लवकरच होईल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली. भाजपमध्ये जाणार किंवा नाराज असल्याच्या बातम्या या बिनबुडाच्या असल्याचं भुजबळ म्हणाले. कुणाचं मंत्रिपद जाऊन मला मिळावं अशी माझी इच्छा जन्मजात मी करत नाही, असं भुजबळांनी सांगितलं. मुंबई पालिका निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबईत राष्ट्रवादी पक्षाची एक बैठक संपन्न झाली. यावेळी महायुतीत आपल्याला किमान 60 जागा मिळाव्यात, अन्यथा स्वबळावर लढावं अशी मागणी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली. शिक्षण मंत्री आज दादा भुसे प्राथमिक, माध्यमिक आणि शिक्षकेतर संघटनेशी संवाद साधणार आहेत. शाळांव्यतिरिक्त शिक्षकांना दिले जाणारे निवडणूक सर्व्हेबाबत ताण आणि शिक्षण पद्धतीबाबत चर्चा केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्यासोबतच शिक्षकांवरती शाळांव्यतिरिक्त कामाचा भार देखील कमी करण्याचा संकल्प राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी व्यक्त केलाय. शिक्षकांना शाळांव्यतिरिक्त निवडणुका आणि इतर कामांचाही ताण असतो, त्यावरून शिक्षक वर्गात नाराजीचा सूर आहे.
आणि आता एक सविस्तर बातमी ती म्हणजे एखाद्या हॉटेलमध्ये ग्राहक आणि मालकामध्ये अनेकदा विविध कारणांवरून वादाचे प्रसंग होत असतात. मात्र कोल्हापुरात ग्राहकांनी हॉटेल व्यावसायिकाला रोटी हवी यासाठी मारहाण केली आणि या प्रकरणी मारहाण करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. कोल्हापुरातल्या शाहूपुरीतील रेल्वे स्टेशन रोडवर हॉटेल व्यावसायिकाला बेदम मारहाण करण्यात आली. जेवणाच्या ताटाला रोटीच पाहिजे या कारणावरून झालेल्या वादानं आक्रमक रूप धारण केलं. एकूण 11 जणांनी हॉटेलच्या मालकाला बेदम मारहाण करत हॉटेलची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या मारहाणीत हॉटेलच्या मालक महिलेसह एकूण 3 जण जखमी झाले. या प्रकरणी 11 जणांच्या विरोधात कोल्हापुरातल्या शाहूपुरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान तोडफोड करणाऱ्या 11 जणांमध्ये 3 जण अल्पवयीन होते असं आता तपासात समोर आलंय. मारहाणीची सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान आरोपींचा शोध शाहूपुरी पोलीस घेत आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी दिलेल्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यातच धुळ्यामध्ये एका महिलेनं लाडकी बहीण योजनेचे पैसे परत केलेत. नेमकं हे प्रकरण काय आहे बघूया. सरकारने धुळ्यातील लाडकी बहीण योजनेतील महिलेकडून पैसे परत घेतल्याचं वृत्त समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. मात्र धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीने प्रामाणिकपणा दाखवत स्वतःहून शासनाला पैसे परत केल्याचं स्पष्ट झालंय. नकाणे गावातील रहिवाशी भिकूबाई प्रकाश खैरनार यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला. मात्र आधार कार्ड जोडताना भिकूबाई यांच्या मुलाचं आधार कार्ड जोडलं गेलं. त्यांच्या मुलाच्या खात्यावरती पैसे आल्याने त्यांनी स्वतःहून पैसे परत केलेत. पहिले एक पडला, लगेच त्याच्या पुढे एक पडला, तो पण आम्ही लगेच जमा केला. मग आम्ही ते बंद पैसे जमा केल्यानंतर माझं परत दुसरं कागदपत्र तयार केलं तर ते मला पैसे परत चालू झाले. पत्र नाहीच आहे तिथे, तिच्या अकाउंटला पैसे गेलेले होते त्याच्या मुलाच्या अकाउंटला, म्हणून तिने स्वतःहून ते पैसे परत केलेले आहेत. खैरनार कुटुंबियांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचं प्रशासनाकडून कौतुक केलं जात आहे. आणि आता बघूयात गावाकडच्या 50 बातम्या. बुलढाणा जिल्ह्यातल्या सोमठाणा येथील सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या अडवणुकीला कंटाळून एका शेतकऱ्यानं अंगावरती पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला आणि उपस्थित शेतकऱ्यांमुळे मोठा अनर्थ टळला. यवतमाळमधील काही कापूस केंद्रांवरती सीसीआयनं खरेदी सुरू केली, पण सीसीआयच्या काही जाचकटींमुळे शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळत नाहीये. कापसातील ओलावा वाढल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. अमरावतीच्या तिवसा शहरालगतच्या शेतशिवारात एका अज्ञात व्यक्तीकडनं वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्राची तोडफोड करून साहित्य लंपास करण्यात आलं. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यानं शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होतीये. कुडाळ तालुक्यात होत असलेल्या अनधिकृत वाळू उत्खननासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी कडक भूमिका घेतली आहे. सोनवडे येथील नदीपात्रात 2 होड्यांवरती कारवाई करून होड्या पाण्यात बुडवण्यात आल्या. महाड MIDCमध्ये केमिकल कंपनीचा समावेश करण्यास नागरिकांनी विरोध केला. खैरे या गावच्या शेजारी केमिकल कंपनी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र गावाशेजारी केमिकल कंपनी नको अशी मागणी खैरे इथल्या ग्रामस्थांनी केली. काम बंद आंदोलन करत कंपनीचं काम बंद पाडून वाहनं अडवण्यात आली. सांगली पोलीस कंट्रोल रूममध्ये बॉम्ब बसून मदत हवी आहे, कॉल करून अशी अफवा पसरवल्याचा प्रकार घडल्यामुळे सांगली पोलिसांची एकच तारांबळ उडाली. दरम्यान अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला अटक केली.